साम्राज्य न्यूज, सामान्यांचा असामान्य आवाज। कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी संचारबंदी पुकारण्यात आल्याने पोटाला अन्न मिळणे मुश्किल झाले आहे। जगावे कसे आणि खावे काय हा प्रश्न आम्हाला सतावत असल्याची प्रतिक्रिया तर्टीनाका येथील रेल लाईट एरियातील त्या महिलांनी व्यक्त केली आहे। सध्या कोरोना विषाणूने जगभरात थैमान घातलेला असून त्याला भारतही अपवाद राहिलेला नाही। महाराष्ट्र तर कोरोना बाधितांच्या संख्येत देशात आघाडीवर आहे। दिवसेंदिवस बाधितांच्या संख्येत वाढ होत आहे। दररोज बळी जाणाऱ्यांच्या संख्येतही वाढ होत आहे। परिणामी पोलीस यंत्रणा आणि आरोग्य विभागाच्या हाती जनतेचे भवितव्य अवलंबून आहे। त्यामुळे पोलीस प्रशासनाने नागरिकांचे आरोग्य अबाधित राहावे यासाठी संचारबंदीची कडक अंमलबजावणी सुरू केली आहे। त्यामुळे आमचे जगण्यापुरते वांदे झाले असून काय खायचे याची आम्हाला भ्रांत पडली असल्याची प्रतिक्रिया या व्यवसायातील महिलांनी व्यक्त केली आहे। आमचं काय लोकांकडनं काढले बघा, मी पण परवा आमचं जेव्हा जरा फोन लावले तिने 5,000 रुपये पाठवले, त्याच्यावर आम्ही हिला घालायला लागलो। मग अशीच परिस्थिती कायम राहिली तर मग तुम्ही कसं परत घालणार मग आता सर ह्यांच्या गावाला जाईल ना, आता एवढं बघून नसलं काय करते तिने, तर आता हाय म्हणून आम्ही घालायला लागलो, नाही तर आमचं पण संपल्यावर आम्ही तर कुठला आता घालणार आहे। सध्या तर आमचा हातात 1 रुपया नाहीये, लेकर बाळाचे आम्ही तर दूध लागते, तर काय खायला प्यायला लागते, मग पाण्याचं काय पण वस्तू आता बाहेरनं लेकराला खाऊ घातलं ते पण 1 रुपया नाही। मग काय पैसे नाही देत, पैसे जसे कोण देत नाही, इथं कोण पैसे पण देत नाही आम्हाला। शासनाकडनं काय मदत पाहिजे? काय आता तिने मदत करते ते मदत पाहिजे आम्हाला। बरं, घरी जायची संधी मिळाली तर जाल का? हो काय कानवळ बाई आहे म्हणून आमचे जीवनच चांगला चालले, हे बंद झाल्यापासून तिने नसलं तर आम्ही मरूनच गेलो असतो। आम्हाला कोण कदर बी नाही केले असते ते, पण पाप बिचारे कुठना व्याजाने पैसे काढून आम्हाला पोटाला चोटाला बघायला लागले। ज्याला लय लय आमचे आशीर्वाद लागू दे त्याच्याबद्दल। आणि त्या कानवळ बाईला पण आमची सरकार त्यांना पण मदत दिलं तर आमची सगळ्या आनंदीची खूप खूप चांगलं वाटते। पाणी नाही, काय नाही, पैसे नाही, जवळ काय नाही, खायला मुश्किल आहे। तुम्ही कुठे राहता? मी इथली सोडत हां, मग आता दिवसभर दिवस तुमचा कसा जातो? जाते, कोण दिलं तर खातो, नाही दिलं तर बस। आतापर्यंत किती जणांनी आणून दिले तुम्हाला? दिले ते 4-5 किती जण दिले? 5 काय काय आणून दिले? तांदूळ, गहू, तांदूळ गव्हाण चपाती, दिले, मग जेवण राईस वगैरे। शासनाचं कोणी आलं का? जिल्हा प्रशासन, महापालिका वगैरे नाही तुम्हाला विचारलं का कोणी? कोण नाही विचारलं. विचारलंच नाही। असं जाणार लोक असं विचारले जेवण केले का नाही म्हणून तिने जेवण आणून दिलं। बरं, सब बंद है, हमारा धंधा पानी सब बंद है, लोग नहीं आ रहे? कोई नहीं, हम लोग नहीं ले रहे, डर के मुश्किल झालं अभी। डरते हैं हम लोग लेने के लिए, कोई पब्लिक भी नहीं है आने के लिए। कैसा चल रहा है सर? कैसा है, खाली चावल वो दे के जा रहे, हमको राखी नहीं, डीजल नहीं मिल रहा है, कुछ नहीं स्टोव में, कैसा खाना बना के खाने का? हमारे पास चावल दे गए थे, ऊपर का खर्चा तो नको हमारे को। सध्या येथे सुमारे 40 ते 50 महिला असून त्यातील निम्म्या महिला लॉकडाऊन होण्याआधीच आपल्या मूळ गावी परतल्या आहेत। परंतु राहिलेल्या महिलांचा आता जगण्यासाठी संघर्ष सुरू आहे। दररोज एक वेळचे जेवण मिळणेही अवघड झाले आहे। सामाजिक संस्थांची मदतही त्यांच्यापर्यंत पोहोचू शकली नाही। त्यामुळे त्या सर्व महिला हतबल झाल्या असून कोणीतरी आमच्या पोटापाण्याची सोय करावी अशी मागणी त्या करत आहेत। आमचे तर सोडाच, परंतु आमच्या मुलाबाळांना जगवणेही आता कठीण झाले आहे अशी प्रतिक्रिया त्या महिलांनी व्यक्त केल्या। अब ऐसा है हमारी परिस्थिति है ना, हम परिस्थिति है तो हम किधर जाने का? हमारे भी बाल बच्चे है ना, हमारे बाल बच्चे रहे तो हम किधर जाने का? बोलो, हम पेट को क्या खाने का? वो तो कितना दिन खिलाएंगे हमको, हम कितने दिन खाएंगे, हम कितने दिन जिएंगे? हमको भी लाइट बिल पानी बिल देता है ना, हमको भी लगता ना सब, हमको कौन देने वाला? हम देने वाला कौन रहेगा तो हमें देगा ना, हमको पैसा रहेगा तो हम सब लोग को देगा ना। तो हमारी मजबूरी है करके हम मजबूर रह करके इधर रहे हैं, तो हमारी मजबूरी रहने तो हम किधर जा नहीं सकते। हमारे महीने को कितना भी खर्चा रहता ना, लाइट बिल रहता, पानी बिल रहता, सब रहता, हमको भी बहुत परेशान आई है। हम क्या करना बोलो, हम किधर जाना? हमारे भी बाल बच्चे है ना, हम बच्चे छोड़ के आते ना इधर। सब अच्छा चल रहा है, अभी वो डाल रहे ना, हमारे को अच्छा चल रहा है ना, इसके लिए हम जिसके पेट भर खाते ना, इसका हम शुक्रिया अदा करना चाहिए ना। वो तो कितना दिन खिलाएंगे हमको, वो तो किधर से लाएगी? हमारा भी है ना देना पानी, कुछ तो है ना, हमारा भी कुछ तो करना पड़ता है ना हमको। तर्टीनाका परिसरातील रेड लाईट एरियातील महिलांना संचारबंदीमुळे सध्या दररोज एक वेळचे पोटभर जेवण मिळणेही अवघड झाले आहे।
त्यामुळे सामाजिक संस्थांनी पुढाकार घेऊन त्यांना दररोजच्या अन्नधान्याची अथवा भोजनाची सोय करून देण्याची गरज आहे. प्रशासनाने देखील त्यांच्यासाठी माणुसकीच्या दृष्टिकोनातून आवश्यक ती मदत उपलब्ध करून द्यावी. एड्स आणि HIV सारखे आजार टाळण्यासाठी आमच्या व्यवसायातील महिलांकडून खबरदारी घेतली जाते. परंतु सध्या कोरोनासारख्या संसर्गजन्य आजारावर लस अथवा औषध उपलब्ध नसल्याने आमच्या व्यवसायावर गंडांतर आल्याचे रेड लाईट एरियातील महिलांनी सांगितलं. कैसा चल रहा है आप लोग को? साल डल देता है वो खाने को, और तेल उनका नहीं बीच मिलता का है, है। लाइट बिल नहीं है, पैसा भी हाथ में नहीं है, गाड़ी चालू नहीं है, हम लोग गाँव के जाने को कैसा जाने को, वो ये तकलीफ है हम लोग ग्राहक नहीं आ रहे? नहीं है रे। हम लोग गिरक नहीं लेता है डर से, ये भी मेरी नाम बताया इसलिए गिरक भी नहीं लेता है, बहुत तकलीफ होता है हम लोग को।